नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की शशिकांत अक्षयला म्हणत असतो की काहीही झालं तरी मी ह्या दोघांना घरात घेणार नाही. मग अक्षय त्यावर म्हणतो की ज्या घरात रमा नाही त्या घराची मी पायरीसुद्धा ओलांडणार नाही आणि तुमच्या घरात मला राहण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि त्याच्याहून तुमच्या उपकाराखाली राहण्यात त्याहून जास्त इंटरेस्ट नाही आहे. आणि तो रमाला घेऊन निघतो तर लगेच सीमा त्याला थांब म्हणते. मग अक्षय सीमाला म्हणतो, आई तू पण आमच्याबरोबर चल. तेथे अय्याजी येतात आणि अय्याजी म्हणतात की अक्षय थांब. त्यावर शशिकांत म्हणतो की जा हिला पण घेऊन जा आणि खायला काय घालणार तुझे सुविचार. मग अक्षय म्हणतो मी पाहील मला काय करायचंय ते. तुझ्या या पिंजऱ्यात राहण्यापेक्षा त्या तिथे खूप आनंदी राहतील. मग अय्याजी शशिकांतला म्हणतात की शशिकांत तू बाजूला सरक, मला माझा नातू दिसत नाहीये. मग शशिकांत बाजूला सरक. अय्याजी अक्षयला म्हणतात की अक्षय तू पैंज जिंकलाय आणि तुला आता कुठेही जायची गरज नाहीये, तू आता घरात ये. मग अय्याजीला म्हणतो ठीक आहे तू म्हणतीस तर येतो आम्ही, पण माझी पण एक अट आहे. आणि मी काही वेगळे नाही, आम्ही एकच आहो. जिथे रमाचे पाऊल पडतील तिथेच मी असेल आणि जिथे रमाचा अपमान होईल तिथे मी काय माझी सावली पण नसेल. हे मान्य आहे. मग यावर अय्याजी त्याला म्हणतात की मग ठीक आहे थांब इथेच. मग लगेच सगळ्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो आणि सगळे एकमेकांकडे बघायला लागतात. इकडे अभिषेक आणि रेवा घरी येत असतात आणि अभिषेक रेवाला म्हणत असतो की आपल्या घरचे नवीन पद्धती नवीन टेक्नॉलॉजी यूज करायला का घाबरतात काय माहिती, रिस्क घ्यायला का घाबरतात. मग लगेच रेवा म्हणते की आपल्याला समजूनच घेत नाही, आपली पण काही पद्धत असेल काही पॉईंट ऑफ व्ह्यू असेल. अभिषेक त्यावर म्हणतो एक्झॅक्टली. याची तर आता फुल कन्फ्यूज आहे. तिला काहीच कळत नाहीये. तिला अक्षय खूप आवडतो त्यामुळे तो जे करेल ते सगळं बरोबर आहे. आता बघ त्याने आजीला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलंय तरी पण तिला अक्षय आवडतोच आहे आणि तोच बरोबर यावरती ठाम असते. आणि आता तर काय माझी बायकोसुद्धा तिच्याच बरोबर आहे. रेवा म्हणते की माझ्याबरोबरही तेच चाललंय, माझ्याकडून छोट्या छोट्या चुका झाल्या की मला पण असंच ऐकवलं जातंय की मी ह्या घरात कशी उपऱ्यासारखी राहते, मुकादमांची सून नाहीये. अरे एक काळ असा होता की या घरातले सर्व सदस्यांना वाटत होतं की मी ह्या घरची सून व्हावी, असं सांगितलंही गेलं होतं. पण बघ मी झाले का, मी करते ना हे सहन आणि अजूनही मी तेच ऐकते की मी ह्या घरात कशी परकी आहे. मग लगेच अभिषेक तिला म्हणतो रेवा तू ब्रेव आहे. आणि मग त्याच्या लक्षात येतं की दारात सर्वजण जमले आहे. मग तो रेवाला म्हणतोय की हे काय चाललंय. इकडे आई आजी माप आणून दारात ठेवते आणि अक्षयला म्हणते की अक्षय सांग तुझ्या बायकोला माप ओलांडून आत ये म्हणून. हे ऐकल्यावर सगळ्यांना घरात खूपच आनंद होतो. आरती सीमा अन्वी तर खूपच खुश होतात आणि रमाकांत काका पण खूप खुश होतात. मग आनंद लगेच बँडवाल्यांना हळूच फोन करतो. अक्षय आणि रमा पण खूप खुश होतात. इकडे अभिषेक रेवाला म्हणत असतो हे काय चाललंय. मग रेवा म्हणते की ॲज युज्युअल रमाने काहीतरी गोंधळ घातला असेल आणि तिच्या चुकांवर पांघरून घालायचं काम अक्षय करत असेल, ॲज युज्युअल प्रोटेक्ट करत असेल तिला. ती हे विसरते की ती ह्या घरातली नोकर आहे आणि जेव्हा तेव्हा ज्ञान वाटीत असते. इकडे आई अक्षयला म्हणत असतात की अक्षय आता तुम्ही दोघांनी ह्याच घरात राहायचं, हे घर तुमचं आहे. हे ऐकून सगळ्यांना खूपच आनंद होतो. मग आजी म्हणतात की आपल्या बिझनेसमध्ये जो प्रॉफिट झाला आहे त्यात तुझाही वाटा आहे आणि त्याबरोबर तुझ्या बायकोचाही. मला आवडत असो नसो पण आता तुम्ही दोघांनी ह्याच घरात राहायचंय. तुम्ही शशिकांतनी घातलेली ती 1,00,000ची मूर्खासारखी अट पण पूर्ण केली. त्यानंतर सर्वांची कामे पण केली, नोकर म्हणून पण राहिलात. आता बस, आता तुम्ही दोघांनी आतमध्ये यायचंय. आणि आजी सगळ्यांना सांगते की आता अक्षय आणि रमा आत येत आहे त्यामुळे त्यांना कोणीही त्यांची कामे सांगायची नाही. अक्षय रमाला म्हणतात की तुम्ही आत या. मग लगेच शशिकांत चिडतो आणि तो म्हणतो की आई तू हे सगळं का करतेस. मग आजी त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात की शशिकांत मी माझे निर्णय घ्यायला समर्थ आहे. बिझनेसमध्ये आणि घरामध्ये अजूनही माझा शब्द चालतो. आणि मग त्यानंतर आजी अक्षय आणि रमाला आत बोलावते. मग सगळेजण खूपच खुश होतात.
रमा आणि अक्षय आतमध्ये यायला लागतात तर जान्हवी म्हणते थांबा 1 मिनिट. मग सगळेच आश्चर्याने बघायला लागतात. मग लगेच जान्हवी आनंदला म्हणते बघ ना फोन करून ते लोक आलेत की नाही. मग आनंद म्हणतो हां जरा 2 मिनिटं थांबा. एरवी आपण आपल्या घरात काही कारण नसताना इतकं मोठं सेलिब्रेशन करतो. आज तर इतकं मोठं कारण आहे. साई आजी म्हणतात की नेमकं काय करायचंय. मग लगेच रमाकांत काका म्हणतात की हे बघ आई आता माप ओलांडून सुनबाई आतमध्ये येते तर मग ढोलताशे वाजलेच पाहिजे ना. मग ते दोघे लगेच खूप खुश होतात. मग आई आजी म्हणतात मग आता काय सीमाला ताटवाट्या वाजायला लावणार आहात. आनंद म्हणतो नाही ग आजी आम्ही ढोलताशेवाले बोलावले आहे. मग लगेच सीमा म्हणते कधी कसं इतक्या लवकर. मग लगेच आनंद म्हणतो अगं आई आपल्या इथे गणपतीत वाजवत नाही का तो सचिन त्याला बोलवलंय. त्यात ढोलताशेवाले येतात आणि सगळेजण खूप खुश होतात आणि मग ढोलताशे वाजायला लागल्यावर सगळेजण डान्स करायला लागतात. इकडे रेवा अभिषेकला म्हणते ए अभि हे काय चाललंय. मग लगेच अभिषेक म्हणतो मी पण बघतोय. त्याला म्हणते चल समोर जाऊन बघूया आणि मग ते दोघेही पुढे जातात. ते सर्वजण खूप खुश असतात आणि ते डान्स करत असतात. आनंद तर इतका खुश असतो की तो सर्वांना डान्स करायला घेऊन येत असतो. तो आई आजीला पण डान्स करायला घेऊन येतो. इकडे तेव्हा अभिषेकला म्हणत असते की हे सर्व काय चाललंय. नवीन लग्न करून आल्यासारखे हे का वागताय. लोकांना काहीच समजत नसतं. त्यानंतर इकडे सर्वजण डान्स करत असतात. त्यानंतर आई आजी रमाकांत काकाला आवाज देतात आणि म्हणतात की अरे हे सगळं थांबव. आता हे सगळं कशासाठी करतोय आपण ते तर आधी करूया. त्यानंतर आई आजी अक्षय आणि रमाला म्हणतात की तुम्ही दोघं आत या. मग सीमा दोघांची आरती ओवाळते आणि त्यानंतर ला आत यायला सांगते तर लगेच मागून आरती म्हणते की थांब रमा आधी उखाणा तर घे. मग रमा छान उखाणा घेते आणि माप ओलांडून आतमध्ये जातात. रमाने माप ओलांडल्यावर पलत ढोलताशे वाजायला सुरुवात होते. मग सर्वजण डान्स करत करत आतमध्ये जातात. सर्वजण खूपच खुश असतात. पण रेवा मात्र खूप रागात असते. ती खूप रागाने आतमध्ये जाते. मग अभिषेक पण खूप नाराज झालेला असतो. तो पण खूप नाराज होऊन आतमध्ये जातो. इकडे शशिकांत मनातल्या मनात म्हणत असतो की आई तू माझ्या विरोधात गेली बघ आता मी काय करतो ते. संध्याकाळी शशिकांत आई आजीला म्हणत असतो आई तू माझी का शत्रू बनते. मग लगेच आई आजी म्हणतात की मी तुझी शत्रू बनत नाहीये. तू जेवढा अक्षयला त्रास देशील तेवढं त्या दोघांचं नातं घट्ट होत जाईल. तूच तुझ्या विचारांचा शत्रू बनत चालला आहे. मग शशिकांत म्हणतो की तू त्या मुलीला घरात घेतलं जिने मला जेलमध्ये घातलं. मग लगेच आई आजी म्हणतात की नाईलाजाने. मग शशिकांत म्हणतो की आता तुझा विचार काय आहे त्या दोघांची पूजा घालायची. मग आई आजी त्याला म्हणतात की सध्या तरी. इकडे रेवा खूप चिडचिड करत असते. तिला खूप राग आलेला असतो आणि ती म्हणत असते की आई आजी असं का वागल्या आणि सर्व सामान फेकत असते. मग अभिषेक तिला शांत करतो आणि म्हणतो की आई आजी अशी का वागली मला पण समजत नाही. आता अक्षय घरात आला म्हणजे सर्वांच्या फ्रीडमवर गदा येणार माझ्याही. आता अक्षय सगळीकडे हे असं करू नको अभ्या ते तसं नाही अभि त्याचं सगळं लगेच सुरू होईल आणि त्याचं ज्ञान मला पाजायला लागेल. मग रेवा म्हणते ते तर एक ठीक आहे रे पण माझं मी तर आता आउटसायडर होऊन जाईल. ला कधीही घराबाहेर काढतील. मग अभिषेक म्हणतो की हे असं काहीच होणार नाही. काका आहेत आपल्या बाजूनी. मग लगेच रेवा म्हणते तुला वाटतंय ते आपल्या बाजूने असतील. आई आजी आता एवढ्या चेंज झाल्यात. तिला म्हणतो की मला पण समजत नाही आई आजी एवढी का त्या दोघांना सपोर्ट करते येते. अभिषेक रेवाला म्हणत असतो की तुला ह्या घरातनं काढणं कधीच शक्य नाही आणि असं जर कुणी केलं तर मी तुला सपोर्ट करील तू घाबरू नको. असं ऐकल्यावर रेवा खूप रडायला लागते आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडते. अभिषेक तिला म्हणतो हे बघ रेवा तू शांत हो. इकडे आई आजी शशिकांतला सांगत असतात की आता ते आलेत ना मग घरात पूजा घालायची. उत्तम चाललंय असं भासवायचं. असे काही दिवस जाऊ द्यायचे आणि मग आपली खेळी खेळायची. मग लगेच शशिकांत म्हणतो की आई माझी तर हार झालीच ना. मग लगेच आई आजी त्याला म्हणतात की तू असं का समजतोय. असं समज की तू तुझे पत्ते लपवले जिंकण्यासाठी तू स्वतःला वाघ म्हणवतोस ना. मग वाघासारखं वाघ ना जरा. वाघ शिकारीसाठी झेप घेतो पण ती झेप घेण्याआधी 4 पावलं मागं सरकतो. असं आई आजी शशिकांतला समजून सांगतात. इकडे सर्वजण मिळून अक्षय आणि रमाची रूम डेकोरेट करत असतात
आनंद सगळ्यांना विचारतो, झालं ना सगळं करून? मग तो म्हणतो की फायनली आता आपली टीम स्ट्रॉंग होणार आहे. मग आरती पण म्हणते की आता ते दोघे घरात येत आहेत तर किती छान वाटतंय. मग लगेच रमाकांत काका म्हणतात, कसं असतं ना आरती, सूर्यास्तानंतर सूर्योदय हा होणारच असतो. आता एक बरं झालं की आता सुखीचे दिवस तरी आले. मग लगेच सीमा म्हणते, आता कसं बोललात भाऊजी? मग लगेच आनंद म्हणतो, बरं बरं, आता मी त्या दोघांना आत बोलावतो. आनंद त्या दोघांना आत बोलवतो. सगळेजण त्याचं खूप आनंदाने वेलकम करतात. अक्षय हे सर्व पाहून खूप खुश होतो आणि मग त्याच्या रूममध्ये आल्यावर तो मोठा श्वास सोडतो. मग हे पाहून सीमा म्हणते की मला खात्री होते बाळा, तू हे कष्टावर सर्व परत मिळवशीलच. रमा पण खूप भावूक होत असते. मग सीमा म्हणते, रमा तू रडतेस आणि तिला मिठी मारते. त्यानंतर रमाकांत काका म्हणतात की अक्षय तू आईचं मन वळवण्यास यशस्वी झाला. मग लगेच अक्षय म्हणतो की हे सगळं मला नसतं शक्य झालं, मला रमाने साथ दिली म्हणून हे सगळं शक्य झालं. मग मित्रांनो, उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय रमाला म्हणत असतो की अरे देवा, घरात पूजा आहे म्हटल्यावर मंगळसूत्र लागणार, मग तू फक्त मला तिथला पत्ता दे आणि रिसीट दे. आई आजी रमाला म्हणत असतात की आता तू असं समज की तुझी परीक्षा सुरू होते, पटकन जा आणि तयार होऊन बाहेर ये. इकडे अक्षयला तो दुकानदार सांगतो की अहो हे मंगळसूत्र एका मुलीने नेलेलं आहे. मग अक्षयला खूप आश्चर्याचा धक्का बसतो आणि इकडे जान्हवी आनंदला म्हणत असते की कसा म्हणत होता अक्षय, रमाची दगदग होईल, तिला जरा आराम करू दे. याचा अर्थ काय की रमा प्रेग्नेंट आहे. आनंद तिला म्हणतो, आता आपण काय करायचं? मग जान्हवी खूप खुश होऊन म्हणते की आता आपण सर्वांना सांगून टाकायचं की रमा प्रेग्नेंट आहे. मित्रांनो, असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.